नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश अजने आपलं स्वागत करतो अजने करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलला। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे महत्त्वाच्या संघटना, पक्ष, संस्था व त्यांचे संस्थापक जेही विद्यार्थी MPSC, पोलीस भरती, ग्रामसेवक, तलाठी व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतील त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। म्हणून या व्हिडिओला तुम्ही सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग वेळ वाया न घालवता आपण डायरेक्ट या विषयाला सुरुवात करूया। तर सुरुवातीला आपण बघूया परमहंस सभा। परमहंस सभा ही कोणी स्थापन केली, कुठे स्थापन झाली, तसेच या संस्थेविषयी, या सभेविषयी बरीचशी माहिती या स्लाइडमधून आपण बघणार आहे। तर बघा, परमहंस सभेची स्थापना कधी झाली तर 31 जुलै 1849 मध्ये। कुठे झाली तर मुंबई येथे सुरू केली। त्यानंतर याचे संस्थापक होते दादोबा पांडुरंग तरखडकर। त्यानंतर त्यावेळेचे अध्यक्ष होते राम बाळकृष्ण जयकर। तर तुम्हाला कळलं असेलच। तर बघा, ही जी परमहंस सभा, ही परमहंस सभा या इमेजमध्ये जे दिसत आहे दादोबा पांडुरंग, या दादोबा पांडुरंग यांनी 1849 मध्ये मुंबई येथून सुरू केली। कुठून? मुंबई येथून सुरू केली। ही जी परमहंस सभा आहे, परमहंस सभा कोणी सुरू केली तर दादोबा पांडुरंग यांनी 1849 मध्ये मुंबई येथून सुरू केली। त्यावेळेस या सभेचे अध्यक्ष होते राम बाळकृष्ण जयकर। कोण होते? राम बाळकृष्ण जयकर। आता या संस्थेविषयी थोडीशी रोमांचक म्हणजे महत्त्वाची माहिती अशी आहे की ही एक गुप्त संघटना होती। त्यानंतर हिचे कामकाज गुप्तपणे चालायचे। मग कामकाज गुप्तपणे चालायचे, परंतु यांची जे सदस्याची जी यादी होती ही चोरीला गेली होती। मग सदस्याची यादी चोरीला गेली आणि विशेष म्हणजे ही यादी जी आहे ही वर्तमानपत्रात काय झाली? प्रकाशित झाली। त्यामुळे समाजाच्या भीतीने परमहंस सभेचे कामकाज काय झाले? बंद झाले किंवा कामकाज थांबले। तर तुम्हाला कळालं असेलच की परमहंस सभा का बंद पडली। कारण परमहंस सभेची जी सदस्याची यादी होती ही चोरीला गेली आणि वर्तमानपत्रात प्रकाशित झाली होती। त्यामुळे समाजाच्या भीतीने हिचे कामकाज काय झाले होते? थांबले होते। तर आपल्याला महत्त्वाचं काय, परमहंस सभा ही जी आहे कोणी स्थापन केली तर हे जे आहेत दादोबा पांडुरंग, या दादोबा पांडुरंग यांनी 1849 मध्ये मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली होती। आता ही सभा होती, या सभेचे काही तत्वज्ञान होते, जसे की जातीभेद मानू नका, मूर्तीपूजा करू नका, एकाच ईश्वराची भक्ती करा, सर्वांशी बंधुभावाने वागा, स्त्रियांना पुनर्विवाह करू द्या, त्यानंतर मनुष्याच्या गुणावरून ते गुणवत्ता त्याच्या कुळावरून नव्हे तर त्याच्या गुणावरून ठरवावी, विवेकास अनुसरून कर्म करावे, असे बरेचसे तत्वज्ञान या परमहंस सभेचे होते। परंतु या सदस्याची यादी चोरीला गेल्यामुळे हिचे कामकाज काय झाले होते? बंद झाले होते। तर आपल्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही परमहंस सभेचं महत्त्वाची गोष्ट म्हणजे हिचे संस्थापक जे आहेत दादोबा पांडुरंग। त्यानंतर ही सभा कधी सुरू झाली तर 1849 मध्ये। एवढी माहिती पुरेशी आहे। चला तर आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया। बघा, आता या स्लाइडमध्ये मी थोडीफार माहिती सांगतो। हे जे आधुनिक भारताचे जनक म्हणून ओळखले जातात त्यांना काय म्हणतात? राजा राममोहन राय। ही जी इमेज आहे कोणाची आहे? राजा राममोहन राय यांची इमेज आहे। तर बघा, राजा राममोहन राय विषयी मी तुम्हाला थोडक्यात एकदम महत्त्वाची माहिती सांगतो। तर 1815 मध्ये, कधी? 1815 मध्ये हे जे राजा राममोहन राय यांनी एक सभा सुरू केली होती। ती सभा म्हणजे आत्मीय सभा। कोणती? आत्मीय सभा। आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती? तर हे जे आहेत आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन राय यांनी 1815 ला केली होती। कधी केली होती? तर 1815 ला आत्मीय सभेची स्थापना कोणी केली होती? तर राजा राममोहन राय यांनी केली होती। मग 1815 ला राजा राममोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती। परंतु 1828 ला काय झालं? हे आत्मीय सभेचं रूपांतरण एका दुसऱ्या सभेमध्ये झालं, ते म्हणजे ब्राह्मो समाज। कशामध्ये? ब्राह्मो समाजामध्ये। म्हणून ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली म्हटलं तर आपल्याला म्हणावं लागेल राजा राममोहन राय। आणि ब्राह्मो सभा ही कशाची एक सभा आहे? आत्मीय सभेतून निर्माण झालेली एक सभा आहे। तर याविषयी आपण सविस्तर माहिती आता या पुढच्या स्लाइडमध्ये बघूया। बघा, आता आपण काय बघत आहे? ब्राह्मो समाज। तर ब्राह्मो समाज याची जी स्थापना आहे, याची स्थापना झाली आहे 20 ऑगस्ट 1828 ला। परंतु या ब्राह्मो समाजाची स्थापना होण्यापूर्वी 1815 ला राजा राममोहन राय यांनी आत्मीय सभेची स्थापना केली होती। मी अगोदरच्या स्लाइडमध्ये तुम्हाला सांगितलं आहे। हे जे राजा राममोहन राय यांनी 1815 ला कोणती आत्मीय सभा स्थापन केली होती आणि या आत्मीय सभेचेच रूपांतर त्यांनी 20 ऑगस्ट 1828 ला ब्राह्मो समाजामध्ये केले। त्यानंतर ह्याचे जे संस्थापक म्हणावे लागेल आपल्याला तर आत्मीय सभेचे तसेच ही जे ब्राह्मो समाज आहे याचे जे संस्थापक आहेत हे राजा राममोहन राय। तर या राजा राममोहन राय यांनी काय केलं होतं? नंतर याच्यामध्येच 1939 ला तत्वबोधिनी सभा स्थापन झाली होती। तत्वबोधिनी पत्रिकेच्या मार्फत या ब्राह्मो समाजाचा काय प्रचार आणि प्रसार
होत होता, परंतु याच्यामध्ये विचार मतभेद होत असल्यामुळे केशवचंद्र सेन यांनी भारतीय ब्राह्मो समाज नावाची संस्था स्थापन केली. तर ब्राह्मो समाज कोणी स्थापन केली, तर राजा राममोहन राय. आणि भारतीय ब्राह्मो समाज कोणी स्थापन केली, तर केशवचंद्र सेन यांनी स्थापन केली. ही महत्त्वाची गोष्ट आहे. परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न सरळ आला, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, तर सरळ म्हणून टाकायचं राजा राममोहन राय. परंतु भारतीय ब्राह्मो समाज जर विचारला तर त्याचे संस्थापक कोण आहेत, केशवचंद्र सेन. असंच विश्वनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस यांनी 1878 साली साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केली. तर डोक्यामध्ये काय असायला पाहिजे, ब्राह्मो समाज कोण, राजा राममोहन राय. भारतीय ब्राह्मो समाज कोण, केशवचंद्र सेन. आणि विश्वनाथ शास्त्री आणि आनंद मोहन बोस यांनी साधारण ब्राह्मो समाजाची स्थापना केली. हे जे ब्राह्मो समाज आहे, या ब्राह्मो समाजाचे वेगवेगळे तत्वज्ञान होते. स्त्रियांची सुधारणा, शिक्षणामध्ये सुधारणा, तसेच सामाजिक सुधारणेमध्ये या ब्राह्मो समाजाने अतिशय मोलाचं योगदान केलं आहे. आणि त्यामुळे तत्कालीन इंग्रज सरकारांनी 1829 मध्ये विल्यम बेंटिक यांनी सती प्रथा बेकायदेशीर घोषित करणारा कायदासुद्धा केला होता. तसेच हिंदू मॅरेज ॲक्टसुद्धा त्यांनी पास केला होता. या ब्राह्मो समाजाचं तत्वज्ञान नेमकं काय काय होतं, आपण हे पुढच्या स्लाईडमध्ये आता बघूया. बघा आता या स्लाईडमध्ये ब्राह्मो समाजाचं तत्वज्ञान बघूया. ब्राह्मो समाजाचं तत्वज्ञानामध्ये ते सांगतात की देव एकच आहे आणि तो जगाचा निर्माता आहे. त्यानंतर आत्मा अमर आहे. मनुष्याने अहिंसेचा अवलंब केला पाहिजे, म्हणजे मनुष्याने हिंसा करायला नको. सर्व मानव समान आहेत, मग तो कोण्याही समाजाचा माणूस का असो ना, तो माणूस समान आहे. हिंदू धर्माचे दुष्परिणाम दूर करतात ना बौद्धिक व तर्कशुद्ध जीवनावर भर देणे हे महत्त्वाचे त्यांनी सांगितले होते. एकेश्वरवादावर जोर दिला होता, म्हणजे ईश्वर एकच आहे आणि त्याचीच पूजा करायला पाहिजे. त्यानंतर सामाजिक दुष्कर्माचा शेवट करणे. त्यानंतर समाजातील प्रचलित सती व्यवस्था, पुरदा प्रणाली, बालविवाह विरुद्ध तीव्र संघर्ष या ब्राह्मण समाजाने केलेला दिसून येतो. तसेच शेतकरी व मजूर पक्ष यांच्या हिताचे बोलणेही या ब्राह्मण समाजामार्फत केले जात होते. त्यानंतर पाश्चात्य तत्वज्ञानाच्या सर्वोत्कृष्ट घटकांचा अवलंब करण्याचा प्रयत्नही या ब्राह्मण समाजाने केल्याचा दिसून येतो. आणि याची फलश्रुती म्हणून हे बरेचसे कायदे इंग्रज सरकारने त्या काळात केले होते. जसे सती प्रथा बंदी कायदा केला होता, त्यानंतर मॅरेज ॲक्ट केले होते, विधवांना पुनर्विवाहासाठी परमिशन सुद्धा देण्यात आल्या होत्या. असे बरेचसे कायदे या ब्राह्मण समाजाच्या प्रयत्नातून झाले. तर आपल्याला डोक्यामध्ये काय ठेवायचं आहे याविषयी सर्वात पहिली गोष्ट ध्यानात ठेवायची, ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली, तर कोणी केली, राजा राममोहन राय यांनी कधी केली, 1828 ला. त्यानंतर ब्राह्मो समाजासोबतच आपल्याला एक ध्यानात ठेवावं लागेल, आत्मीय सभा. तर आत्मीय सभेची स्थापना 1815 ला राजा राममोहन राय यांनीच केली होती. या 2-3 गोष्टी ज्या आहेत ते अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आता पुढचं संघटना आपण बघूया पुढच्या स्लाईडवरती. बघा आता इथं बघणार आपण प्रार्थना समाज. तर या प्रार्थना समाजाची जी स्थापना झाली आहे, ही स्थापना झाली होती 31 मार्च 1867 रोजी मुंबईत. प्रार्थना सभेची स्थापना कधी झाली, तर 31 मार्च 1867 रोजी मुंबईत झाली. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. प्रार्थना समाजाची स्थापना कधी झाली, तर 1867 ला. त्यानंतर संस्थापक जे आहेत प्रार्थना समाजाचे, हा एकमेव कोणी संस्थापक या प्रार्थना समाजाला नाही आहे. तर आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग तरखडकर हे जे बंधू आहेत हे, तसेच न्यायमूर्ती रानडे, वामन मोडक, डॉक्टर भांडारकर असे अनेक दिग्गज लोक जे होते, समाजकार्य करणारे लोक जे होते, या लोकांच्या प्रयत्नातून, अथाक प्रयत्नातून प्रार्थना सभेची काय झालेली होती, स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. म्हणून प्रार्थना समाजाचे जर संस्थापक विचारला आपल्याला, तर सरळ आपण आत्माराम पांडुरंग, त्यानंतर दादोबा पांडुरंग तरखडकर बंधू जे आहेत हे सर्व, त्यानंतर वामन मोडक आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, डॉक्टर भांडारकर आहेत, या सर्वांची नावं आपल्याला घ्यावे लागतील. आणि परीक्षेमध्ये तुम्हाला सरळ हा प्रश्न सुद्धा येणार नाही. त्यानंतर सर्वात महत्त्वाची जी आहे ती सुबोध पत्रिका या नावाचे मुखपत्र ही प्रार्थना समाजाने चालवले होते. तर सुबोध पत्रिका हे मुखपत्र कोणी चालवले होते, तर ही महत्त्वाची गोष्ट आहे, प्रार्थना समाजाने चालवले होते. त्यानंतर या प्रार्थना समाजाने 1878 मध्ये पंढरपूर येथे अनाथ आश्रमाची स्थापना केली. त्यानंतर 1882 मध्ये पंडिता रमाबाई यांच्या आर्य महिला समाजाची सुरुवात ही प्रार्थना समाजाच्या आश्रयानेच झाली. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर बघा यातल्या ठळक गोष्टी तुम्हाला कोणत्या ध्यानात ठेवायच्या. तर प्रार्थना सभेची स्थापना कधी झाली, 1867 ला मुंबई येथे झाली. त्यानंतर संस्थापक कोण होते, तर संस्थापक आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग तरखडकर जे बंधू आहेत. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे, वामन मोडक, डॉक्टर भांडारकर. त्यानंतर सुबोध पत्रिका हे डोक्यात ठेवावं लागेल. सुबोध पत्रिका हे मुखपत्र
कशाचे होते तर प्रार्थना समाजाचे होते। त्यानंतर 1878 मध्ये पंढरपूर येथे अनाथ आश्रमाची स्थापना कोणी केली तर प्रार्थना समाजानेच केली। 1882 मध्ये जे पंडिता रमाबाई यांच्या आर्य महिला समाजाची सुरुवात झाली याच्यासाठी प्रार्थना समाजाचाच आश्रय होता। या गोष्टी आपल्याला इथं डोक्यामध्ये ठेवावं लागतील। पुढच्या स्लाइडमध्ये बघूया आता आपण पुढची माहिती। परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची समाज म्हणजे सत्यशोधक समाज। तर हे जे सत्यशोधक समाज आहे हा सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली। हे जे आहे महात्मा ज्योतिबा फुले आहे अतिशय प्रेरणा देणारं एक व्यक्तिमत्व आहे। या व्यक्तिमत्वांनी काय केले तर सप्टेंबर 24 1873 मध्ये पुण्यामध्ये काय केली सत्यशोधक समाजाची स्थापना केली। तर सत्यशोधक समाजाची स्थापना कधी झाली हे एअर महत्त्वाचं आणि लोकेशन महत्त्वाचं आहे। तर पुणे येथे 1873 मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी कशाची स्थापना केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली। त्यानंतर संस्थापक कोणा सत्यशोधक समाजाचे तर ज्योतिराव फुले। त्यानंतर महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक म्हणूनही आपण महात्मा ज्योतिबा फुले यांना ओळखतो। सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो। त्यानंतर सत्यशोधक समाजातर्फे दीनबंधू नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालवले जात असे। त्यानंतर सत्यशोधक समाजाचे मुंबई शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे हे होते। त्यानंतर स्त्री शिक्षण अस्पृश्यांसाठी शाळा काढणे त्यानंतर सामाजिक समतेचा पुरस्कार अशा विविध गोष्टी ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून केले। त्यानंतर हे जे ज्योतिराव गोविंदराव फुले आहेत यांचा जन्म 18 एप्रिल 1827 ला त्यानंतर त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 ला झाला। तर हे जे सत्यशोधक समाज आहे हा सत्यशोधक समाज परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। तर या सत्यशोधक समाजाविषयी कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागेल तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली तर सत्यशोधक समाजाची स्थापना ज्योतिराव फुले यांनी केली। तर केव्हा केली तर 1873 ला पुणे येथे केली। हे ज्योतिराव फुले आहे महाराष्ट्रातील सामाजिक क्रांतीचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जातात। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तो जो सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ आहे हा सत्यशोधक समाजाचा काय आहे प्रमाण ग्रंथ मानला जातो। त्यानंतर दीनबंधू हे नावाचे एक साप्ताहिक मुखपत्र म्हणून चालवले जाते। सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते तर दीनबंधू नावाचे आहे। त्यानंतर सत्यशोधक समाजाची एक मुंबईला शाखा आहे ते शाखा होती त्या शाखेचे अध्यक्ष कोण होते तर नारायण मेघाजी लोखंडे होते। सत्यशोधक समाजाने अतिशय अमूल्य योगदान दिले आहे आणि या सत्यशोधक समाजाच्याच भरोशावरती महाराष्ट्रामध्ये अनेक क्रांती म्हणजे अनेक चळवळी घडून आल्या अनेक समाज सुधारक सुद्धा घडून आले। यांच्यापासून प्रेरणा घेतलेले सर्वात महान व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर चला आता पुढच्या स्लाइडमध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊया। ही जी सत्यशोधक समाज होते या सत्यशोधक समाजातील काही सूत्रे होते तर सूत्र काय होते नेमकं आपण थोडक्यामध्ये बघूया। सर्वात पहिले ते ईश्वर एक असून तो सर्वव्यापी निर्गुण व निर्विकार व सत्यरूप आहे आणि सर्व माणसे त्यांची लेकरी आहेत। या निर्मिकाशिवाय मी इतर कशाचीही पूजा करणार नाही असं त्यांचं ठाम मत होतं। त्यानंतर अजून महत्त्वाचं सांगायचं झालं तर निर्मिकाची भक्ती करण्याचा पूर्ण अधिकार प्रत्येकाला आहे। त्यासाठी पुरोहित किंवा मध्यस्थाची आवश्यकता नाही। म्हणजे ईश्वराची जर तुम्हाला पूजा करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला मध्यस्थी असायला गरज नाही आहे। म्हणजे मध्यस्थीची किंवा पुरोहिताची तुम्हाला गरज नाही आहे। तुम्ही स्वतःही निर्मिकाची म्हणजे देवाची काय करू शकता भक्ती करू शकता। माणूस जातीने श्रेष्ठ ठरत नसून तो गुणांनी श्रेष्ठ असतो असं ठळक मत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाने मांडले आहे। त्यानंतर निर्मिक व सावयव रूपाने अवतरत नाही। त्यानंतर पुनर्जन्म परलोक मोक्ष कर्मकांड जगताप या गोष्टी अज्ञानमूलक आहेत व त्याचा अवलंब माझ्याकडून होणार नाही। म्हणजे एकमेव असे वैज्ञानिक विचार जे आहेत हे वैज्ञानिक विचार आपल्याला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजातून मिळतात। वैज्ञानिक दृष्टिकोन जसा की पुनर्जन्मावरती त्यांचा विश्वास नाही, परलोक मोक्ष कर्मकांड जगता या ज्या गोष्टी आहेत या गोष्टींना अजिबात मूल्य नाही आहे, या गोष्टी कामाच्या नाही आहेत आणि त्याचा अवलंब माझ्याकडून होणार नाहीत असेच आपले सत्यशोधक समाजाचे सूत्रे सांगतात। त्यानंतर जनावरांना मारण्यात मी सहभागी होणार नाही म्हणजे जनावरांविषयी प्रेम या सत्यशोधक समाजातून आपल्याला दिसून येतो। त्यानंतर दारूच्या व्यसनापासून अलिप्त राहण्याचा मी प्रयत्न करेन तसेच समाजाचा खर्च चालावा म्हणून मी माझ्या उत्पन्नातून काही वर्गणी देईल। बघा हे सामाजिक सुधारक जे असतात हे जे संस्था असतात या संस्था अतिशय महत्त्वाच्या असतात। समाजामध्ये सुधारणा घडवून आणणारे जे असतात त्यांना आपण समाज सुधारक म्हणतो। त्यापैकी हे समाज सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले। तर या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे हे जे तत्त्वे आहेत हे अमूल्य तत्त्वे आहेत। ही तत्त्वे आजकालच्या काळामध्ये आपल्याला बघायला
मिळत असतील, परंतु हे तत्वे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्या काळामध्येही आपल्याला सांगितले आहे. जसे की देव एक आहे, देवाची पूजा करण्यासाठी मला नाही म्हणजे मला मध्यस्थाची आवश्यकता नाही. तसेच जनावरांना मारू नका, त्यानंतर कर्मकांड करू नका, जपताप करू नका, अशा बऱ्याचशा गोष्टी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाच्या मार्फत सांगितले आहेत. आता आपण बघूया आर्य समाज. आर्य समाजाविषयी थोडक्यात महत्त्वाची माहिती म्हणजे आर्य समाजाची स्थापना झाली 10 एप्रिल 1875ला मुंबईतील काकडवाडी येथे. त्यांचे संस्थापक होते दयानंद सरस्वती. हे जे दिसत आहे इमेजमध्ये आपल्याला, हे कोण आहेत? दयानंद सरस्वती आहे. हे आर्य समाजाचे काय आहेत? संस्थापक आहे. त्यानंतर परमेश्वर हा सच्चिदानंद स्वरूप असून तो अनादि अनंत निराकार सर्वसाक्षी सर्वशक्तिमान व दयाळू आहे. तोच सर्व विश्वाचा निर्माता व पालनकर्ता आहे, असे आर्य समाजाचे मत आहे. हे जे आर्य समाजाचे संस्थापक आहेत दयानंद सरस्वती, या स्वामी सरस्वतीचा जन्म मोरबी येथे 12 फेब्रुवारी 1824ला झाला व मुंबई येथे 30 ऑक्टोबर 1883ला त्यांचा काय झाला? मृत्यू झाला. तर हे जे आर्य समाज आहे, तर या आर्य समाजाच्या महत्त्वाची गोष्टी ध्यानात ठेवायची गोष्ट म्हणजे आर्य समाजाची स्थापना कोणी केली? तर आर्य समाजाची स्थापना आपल्याला दयानंद सरस्वती यांनी केली हे दिसून येते. त्यानंतर कधी झाली? तर 1875ला मुंबईतील काकडवाडी येथे झाली. तर बघा, आर्य समाजाविषयी एवढी माहिती सफिशियंट आहे की आर्य समाज कोणी स्थापन केला? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875मध्ये मुंबई येथे स्थापन केला. त्यानंतर पुढच्या स्लाइडमध्ये आपण आणखी माहिती मिळवून घेऊया. परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं म्हणजे रामकृष्ण मिशन. हे जे रामकृष्ण मिशन आहे, या रामकृष्ण मिशनची सुरुवात किंवा रामकृष्ण मिशन कोणी सुरू केले? तर याची स्थापना झाली आहे 1 मे 1897ला कोलकाता येथे. तर रामकृष्ण मिशनची सुरुवात कधी झाली? तर 1 मे 1897ला कोलकाता येथे. आणि याचे संस्थापक कोण आहेत? तर स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद हे जे आहेत, हे कोण आहेत? स्वामी विवेकानंद आहेत. तर स्वामी विवेकानंद कशाची स्थापना केली? तर रामकृष्ण मिशनची स्थापना केली. आणि रामकृष्ण मिशनचे मुख्यालय कुठे आहे? तर बेलूर मठ, पश्चिम बंगाल, भारत येथे. कुठं? बेलूर मठ, पश्चिम बंगाल, भारत येथे या रामकृष्ण मठाचे काय आहे? मुख्यालय आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, याचे सध्याचे जे अध्यक्ष आहेत हे स्वामी स्मरणानंद आहेत. रामकृष्ण मिशनचे सध्याचे अध्यक्ष कोण आहे? स्वामी स्मरणानंद. त्यानंतर ही एक धार्मिक व आध्यात्मिक मानवतावादी असे मिशन होते. त्यानंतर याचा राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. हे जे रामकृष्ण मिशन आहे, या रामकृष्ण मिशनचे राजकारणाशी काहीही संबंध नव्हता. त्यांचं संस्था स्थापनेची मूळ प्रेरणा ही त्यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांची होती. काय हे जे रामकृष्ण मिशन जे स्थापन झाले आहे, हे स्थापन कोणी केले? स्वामी विवेकानंद यांनी स्थापन केले. परंतु यांचे जे गुरु आहेत, स्वामी विवेकानंदचे गुरु कोण? रामकृष्ण परमहंस यांची प्रेरणा घेऊनच या रामकृष्ण मिशनची काय झालेली आहे? सुरुवात झालेली आहे किंवा हे रामकृष्ण मिशन त्यांनी स्थापन केलेलं आहे. त्यानंतर या रामकृष्ण मिशनचे सुरुवातीचे नाव म्हणजे मूळ नाव होतं रामकृष्ण संघ. हे जे रामकृष्ण संघ स्थापन केला होता आपल्या स्वामी विवेकानंद आणि त्यांच्या सहकार्यांनी, याचंच रूपांतर नंतर रामकृष्ण मिशनमध्ये झाल्याचे दिसून येते. त्यानंतर या रामकृष्ण मिशनमध्ये आपल्याला हे जे आहेत स्वामी विवेकानंद यांचे विचार माहीत असायला पाहिजे. यांच्या विचारामध्ये ते ठामपणे सांगतात की मानवसेवा हाच खरा धर्म आहे. धर्म म्हणजे काय हे जर विचारलं तर मानवसेवा हाच खरा धर्म आहे. त्यानंतर 1883च्या शिकागो येथील सर्वधर्म परिषद विवेकानंद यांनी भाषण करून हिंदू धर्म आणि अध्यात्माचे श्रेष्ठत्व जगाला पटवून दिले किंवा तत्वज्ञानाचे श्रेष्ठ जगाला, हिंदू धर्म आणि तत्वज्ञानाचे श्रेष्ठत्व हे जे आहे स्वामी विवेकानंद यांनी जगाला कुठं पटवून दिले? तर एक परिषद, सर्वधर्म परिषद भरली होती. कुठं? शिकागो येथे 1883ला. तर 1883ला जी शिकागो येथे सर्वधर्म परिषद भरली होती, त्याच्यामध्ये हे आपले स्वामी विवेकानंद आहेत, यांनी भाषण करून हिंदू धर्म आणि त्याच्या तत्वज्ञानाचं श्रेष्ठत्व जगाला काय दिलं होतं? पटवून दिलं होतं. तर आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाचं काय? रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशन कोणी स्थापन केली? तर स्वामी विवेकानंदने. स्वामी विवेकानंद यांचे गुरु कोण? तर रामकृष्ण परमहंस. त्यानंतर स्वामी विवेकानंद यांनी केव्हा स्थापन केली? तर 1897ला कोलकाता येथे रामकृष्ण मिशनची स्थापना केली. त्यानंतर सध्याचे अध्यक्ष स्वामी स्मरणानंद. आणि स्वामी विवेकानंद यांनी कुठे सर्वधर्म परिषदमध्ये भाग घेतला होता? तर 1883ला शिकागो येथे. ही एक माहिती अतिशय महत्त्वाची आहे. आता ही माहिती तुमच्या डोक्यामध्ये राहणार किंवा न राहणार याची शाश्वती मी तुम्हाला नाही देऊ शकत, कारण की तुम्हाला काय करावं लागेल? हे PDF परत वाचावे लागेल. मग हे PDF जर तुम्हाला परत वाचावे लागत असेल तर टेलिग्रामला जाऊन किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल अजने करिअर अकॅडमी या नावाने जॉईन करून तिथून हे PDF फाईल मिळवू शकता. चला तर मग आता आपण पुढच्या स्लाईडकडे वळूया.
बघा, एक महत्त्वाची संघटना जी परीक्षेमध्ये वारंवार विचारल्या जाते ती म्हणजे थिओसॉफिकल सोसायटी. तर या थिओसॉफिकल सोसायटीला 1875ला सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे स्थापना झाली. तर हे जे थिओसॉफिकल सोसायटी आहे, तर थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कुठं झाली, तर फ्रान्सिस्को अमेरिका येथे 1875ला झाली. आणि याचे संस्थापक कोण होते, तर मॅडम ब्लॉवटस्की व कर्नल हेनरी अल्कॉट. काय, हेनरी अल्कॉट हे संस्थापक होते. तर बघा, थिओसॉफिकल सोसायटी जी आहे ही सोसायटी कोणी स्थापन केली आहे, तर मॅडम ब्लावटस्की व कर्नल हेनरी अल्कॉट यांनी 1875ला सॅन फ्रान्सिस्को अमेरिका येथे स्थापन केली. त्यानंतर या संस्था, ही जी संस्था होती, या संस्थेचा उद्देश देवाला न मानता फक्त मानव धर्म मान्य करणे हा होता. हे जे आपल्याला इमेजमध्ये दाखवलेले आहेत ॲनी बेझंट, तर या ॲनी बेझंटने 1883ला सोसायटीच्या प्रसारासाठी भारतात आल्या होत्या. हे जे डॉक्टर ॲनी बेझंट आहेत, हे एक महिला आहे. तर हे काय, तर 1883ला सोसायटीच्या प्रचारासाठी म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीच्या प्रचारासाठी भारतात आले होते. म्हणजे थिओसॉफिकल सोसायटीचा प्रचार भारतामध्ये कोणी केला, तर या ॲनी बेझंट यांनी केलेला दिसून आपल्याला येतो. तर बघा, थिओसॉफिकल सोसायटीची स्थापना कधी झाली, तर 1875ला. कुठं झाली, तर अमेरिका येथे. त्यानंतर संस्थापक कोण होतं, आपण सरळ संस्थापक ॲनी बेझंट करून टाकतो, परंतु ॲनी बेझंट हे संस्थापक नाही आहे. तर कोण आहे, मॅडम ब्लॉवटस्की व कर्नल हेनरी अल्कॉट हे संस्थापक आहेत. आणि ॲनी बेझंट यांनी काय केलं, तर 1883ला या सोसायटीची काय केला, प्रचार केला. कुठं, तर भारतामध्ये. सोसायटीचा प्रचार कोणी केला, तर ॲनी बेझंट यांनी भारतामध्ये केल्याचे आपल्याला दिसून येते. बघा, आता आपण शॉर्टमध्ये बघूया स्थापना वर्ष, संस्था आणि संस्थापक. तर 1872ला सार्वजनिक सभा हे आनंद मोहन बोस यांनी, हे मोहन आहे, आनंद मोहन बोस यांनी स्थापन केली होती. त्यानंतर 1889ला आर्य महिला समाज पुणे येथे पंडिता रमाबाई यांनी स्थापन केली. त्यानंतर 1893ला विधवा विवाह उत्तेजक मंडळ महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केली. त्यानंतर 1900ला मित्रमेळा ही संघटना विनायक सावरकर यांनी स्थापन केली. तर 1904ला अभिनव भारत ही विनायक सावरकर व बाबाराव सावरकर यांनी स्थापन केली. ही जी संस्था इथं दाखवली आहे शॉर्टमध्ये, ही संस्था परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. सरळ ह्या संस्था आणि त्यांचे संस्थापक विचारले जातात. जशी सार्वजनिक सभा कोणी स्थापन केली, आनंद मोहन बोस यांनी. आर्य महिला समाज कोणी स्थापन केली, तर पंडिता रमाबाई यांनी. विधवा विवाह उत्तेजक मंडळ कोणी स्थापन केली, तर धोंडो केशव कर्वे यांनी. मित्रमेळा ही जी संघटना आहे ही विनायक सावरकर यांनी स्थापन केल्याचे दिसून येते. आणि अभिनव भारत हे विनायक सावरकर व बाबाराव सावरकर यांनी स्थापन केली आहे. या संस्था अतिशय महत्त्वाच्या, म्हणून शॉर्टमध्ये मी तुम्हाला संस्था, त्याचे वर्ष आणि संस्थापक दिलेले आहेत. आता या स्लाइडमध्ये आपण बघूया संस्था आणि त्यांचे संस्थापक जे महत्त्वाचे आहेत. जसे की एशियाटिक सोसायटी कोणी स्थापन केली, विल्यम जोन्स यांनी. आत्मीय सभा किंवा ब्राह्मो समाज आपण बघितलं, राजा राममोहन राय यांनी स्थापन केली. ब्रिटिश इंडिया युनिटेरियन असोसिएशन हे राजा राममोहन राय यांनी स्थापन केली आहे. त्यानंतर भारतीय ब्राह्मो समाज आपण बघितला, केशवचंद्र सेन यांनी स्थापन केला. त्यानंतर नवविधान समाज हा देवेंद्रनाथ टागोर यांनी स्थापन केला आहे. त्यानंतर मानव धर्म सभा जी सुरत येथे स्थापन झाली होती, हे दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मंछाराम यांनी स्थापन केली आहे. त्यानंतर परमहंस सभा जी आहे दादोबा पांडुरंग व सहकारी यांनी स्थापन केली. प्रार्थना सभा आपण बघितला, आत्माराम पांडुरंग व सहकारी यांनी स्थापन केली. बॉम्बे असोसिएशनची स्थापना जगन्नाथ शंकरशेठ यांनी केलेली आहे. सायंटिफिक सोसायटी सय्यद अहमद खान यांनी स्थापन केली आहे. मोहमेडन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सय्यद अहमद खान यांनी केली आहे. इंडियन पॅट्रिऑटिक असोसिएशनची स्थापना सय्यद अहमद खान यांनी केली आहे. त्यानंतर मोहमेडन लिटररी सोसायटीची स्थापना नवाब अब्दुल लतीफ यांनी केलेली आहे. हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि हे तुम्हाला PDF मार्फत वाचून जर तुम्ही घेतलं तर हे तुमच्या मुखपाठ होणार आहे. चला पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघूया अशाच आणखी सोसायट्या आणि त्यांचे संस्थापक. आता हे जे आर्य समाज आपण बघितले, स्वामी दयानंद सरस्वती यांनी स्थापन केली. थिओसॉफिकल सोसायटी सुद्धा आपण बघितली, हेनरी स्टील अल्कॉट व मॅडम ब्लावटस्की यांनी स्थापन केली आहे. त्यानंतर डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना लोकमान्य टिळक व गोपाल गणेश आगरकर यांनी केली आहे. काँग्रेस डेमोक्रॅटिक पार्टीची स्थापना ही लोकमान्य टिळक यांनी केली आहे. त्यानंतर बॉम्बे मिल हँड असोसिएशन, पहिली कामगार सभा जी आहे नारायण मेघाजी लोखंडे यांनी केलेली आहे. आणि आपल्याला माहीतसुद्धा आहे नारायण मेघाजी लोखंडे हे मुंबई येथील सत्यशोधक समाजाचे काय होते, संस्थापक होते किंवा अध्यक्ष होते. त्यानंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना फिरोजशाह मेहता यांनी केली. इंडियन रिफॉर्म्स असोसिएशन ऑक्टोबरमध्ये केशवचंद्र सेन यांनी केली. विवाह वित्तोजक मंडळ आपण बघितलं आहे
तर हे न्यायमूर्ती मगो रांडे यांनी केली आहे. हे पुणे आहे विवाह उत्तेजक मंडळ. त्यानंतर सामाजिक परिषद न्यायमूर्ती मगो रांडे, महादेव गोविंद रांडे यांनी केल्याचे आपल्याला दिसून येते. अतिशय महत्त्वाची ही स्लाईड आहे. या स्लाईडवरचे बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत, जसे की सत्यशोधक समाज महात्मा फुले आपण बघितलेला आहे. हिंदू महासभेची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी केली आहे. त्यानंतर गदर पार्टी जी अमेरिकेमध्ये स्थापन झाली होती 1913ला, हे लाला हरदयाळ यांनी स्थापन केली आहे. त्यानंतर हरिजन सेवक संघाची स्थापना महात्मा गांधी यांनी केली आहे. त्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे बहिष्कृत हितकारिणी सभा जी 1924ला आणि समता सैनिक दलाची स्थापना ही कोणी केली आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली होती आणि आझाद हिंद सेना हे रासबिहारी बोस यांनी केली होती. बरेचसे विद्यार्थी एका गोष्टीमध्ये कन्फ्युजन होता. आझाद हिंद सेना म्हटले की ते सुभाषचंद्र बोस त्यांना आठवते, परंतु आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली आहे? रासबिहारी बोस यांनी केली आहे. आणि फॉरवर्ड ब्लॉकची 1939ला स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केली आहे. आझाद हिंद सेना रासबिहारी बोस आणि फॉरवर्ड ब्लॉक सुभाषचंद्र बोस. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि हे तुम्हाला डोक्यामध्ये असायला हव्या. चला पुढच्या स्लाईडमध्ये आणखी आपण बघूया. बघा, भारत सेवक समाज कोणी स्थापन केला? तर गोपाल कृष्ण गोखले. त्यानंतर श्री नारायण धर्मपाल योगम कोणी स्थापन केलं? नारायण गुरु यांनी. डिप्रेस क्लास मिशन बऱ्याचदा MPSC मध्ये आणि तलाठी परीक्षा तसेच पोलीस भरतीमध्ये आलेला. डिप्रेस क्लास मिशन कोणी स्थापन केला? तर विठ्ठल रामजी शिंदे. डिप्रेस क्लास मिशन, डिप्रेस क्लास म्हटलं की आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आठवतात, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डिप्रेस क्लास मिशनची स्थापना केलेली नाही आहे. तर कोणी केली? विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली आहे. त्यानंतर मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली? नवाब सलीमुल्ला आगा खान यांनी केली आहे. त्यानंतर सत्यशोधक समाज आपण बघितला, महात्मा फुले. हिंदू सभा आपण बघितली, मदन मोहन मालवीय. त्यानंतर गदर पार्टी लाला हरदयाळ बघितला. हरिजन सेवक संघ महात्मा गांधी बघितला. अशा बऱ्याचशा या संस्था आहेत आणि या संस्था तुम्हाला सविस्तर जर वाचायच्या असतील, म्हणजे PDF मार्फत जर वाचायच्या असतील, तर तुम्हाला अजने करिअर अकॅडमी या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हावं लागेल आणि तिथून तुम्हाला निशुल्क ही PDF फाईल मिळून जाईल. तसेच आपण या चॅनलला जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत वगैरे असेल तर या व्हिडिओला लाईक वगैरे करायला विसरू नका. आता महत्त्वाची सूचना आहे. महत्त्वाची सूचना अशी आहे की पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक याची जे तयारी करत असतील, ज्या विद्यार्थ्यांना करंट अफेअरची आवश्यकता असेल त्यांनी या यूट्यूब चॅनलला जॉईन करून करंट अफेअरचे सर्व लेटेस्ट माहिती तुम्हाला यूट्यूब चॅनलवरती मिळून जाईल. म्हणून अजूनही आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब वगैरे केलेलं नसेल तर चुकी करू नका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि करंट अफेअर एकदा बघा आणि तिथून तुमच्या नोट्स स्वतः बनवा, म्हणजे तुम्हाला परीक्षेमध्ये कुठंच अडचण येणार नाही. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं पुरेसं आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.